प्रत्येक वर्षी पावसाळा आला की आपल्याला काहीतरी चमचमीत तळणीचे पदार्थ खायला आवडतात. चला तर मग आपण अजिबात तेलकट न होणारा ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहूया. ब्रेड पकोड्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटर कसं बनवतो ते आहे. घट्ट बॅटर झाले तर त्याची जी कोटिंग असते ती जाड येते आणि आपल्याला ती नको आहे. एक पातळ अशी लेअर आपल्याला पाहिजे, त्यामुळे पकोड्याला क्रिस्पीनेस येतो. म्हणजेच जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही, असं मिडियम बॅटर आपल्याला पाहिजे. मी 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बारीक पीठ आहे हे. त्यामध्ये आपण ओवा, जिरं, मीठ चवीपुरतं, त्यानंतर अगदी थोडासा 1 चुटकी खायचा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. भाजीसाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. कढीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण बटाटे सोलून घेऊया. आता गॅस चालू करून आपण गॅसवर कढई ठेवून तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी, जिरं आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. आता कढीपत्ता टाकून आपण ती पेस्ट जी बनवलेली आहे ती टाकून परतून घेऊया. मिरचीची पेस्ट व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून व्यवस्थित परतून घेऊ. आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद टाकून घेऊ आणि व्यवस्थित परत एकदा परतून त्याला एक वाफ आणून घेऊ. बघू शकता तुम्ही भाजी थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपण ती ब्रेडच्या स्लाइसवर पसरून घेऊया. त्याची व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची. जास्त पण भाजी लावायची नाही, अगदी कमी पण नाही, प्रमाणामध्ये ठेवायची. त्यावर आणखीन एक ब्रेडचा स्लाइस ठेवून आपण हाताने व्यवस्थित प्रेस करून त्रिकोणी कट करायचे. बघू शकता तुम्ही भाजी किती व्यवस्थित बसलेली आहे. आता आपण बनवलेले जे बॅटर आहे पिठाचं त्यामध्ये बुडवून घेऊन तळून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. गॅस थोडा सुरुवातीला सिम ठेवा आणि ब्रेडचे स्लाइस टाकल्याच्या नंतर आपण गॅस मिडियम ठेवू. कढईमध्ये तेल टाकताना माझ्या थोडंसं लक्षात आलं नाही. कढई लहान झालेली आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. तरी पण बघा तुम्ही किती मस्त झालेले आहेत आपले ब्रेड पकोडे. अशा पद्धतीने बनवले ना तर एकदम कमी तेलकट होतात आणि क्रंची, खुसखुशीत मस्त होतात. तुम्हाला मी दाखवते बघा, आवाज तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला मी एक कट करून दाखवते बघा, बिलकुल तेलकट नाही आहेत, तुम्ही बघू शकता. आणि चवीला हे एकदम भारी लागतात. तुम्हाला जर आपले ब्रेड पकोडे आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.